नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे रेसिपी हाऊसमध्ये. आज आपण बनवणार आहोत डाळबट्टी. काही काही भागामध्ये बनवतात, काही भागामध्ये नाही बनवत, तर खूप छान लागते. हे आहे सांबार त्याच्याबरोबरची. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. आता इथं हे गव्हाचं पीठ आहे. मी पिठाच्या गिरणीतून हे पीठ असं जाडसर असं दळून आणलेलं आहे. जरी तुमच्याकडं हे पीठ तुम्हाला भेटलं नाही दळून गिरणीतून, तर तुम्ही काय करायचं, 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 वाट्या थोडासा असा जाडसर रवा टाकायचा. आता इथं मी 1 चमचाभर ओवा घेतला आहे. ओवा हातावर घ्यायचा आहे असा आणि त्याला असं चोळून घ्यायचं, जेणेकरून त्याचा वास लागतो आपल्या बट्टीला. अर्धा चमचा हळद घेतली, हळद टाकून घ्यायची. त्यानंतर इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि 1 चिमूट असा सोडा टाकायचा आहे. आता त्यानंतर हे जे पीठ आहे हे असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स केल्यानंतर इथं 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे. तेलाने काय होतं, आपली बट्टी जी ती अशी खुसखुशीत होती, जास्त कडक नाही होत. आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता मिक्स केल्यानंतर यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळून एक त्याचा पिठाचा गोळा तयार करते. इथे आता आपला एक पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता इथं एक कढई ठेवली मी गॅसवरती. गॅस चालू करते. आता या कढईमध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. आता या कढईत एक अर्धा चमचा तेल टाकायचं, कारण आपण जे बट्टे यात उकडायला टाकणार आहे ते आपल्या कढईला खाली लागू नये म्हणून तेल टाकायचं. आता तो जो पिठाचा गोळा केला आहे त्याचे असे गोल गोल आपल्याला बनवून घ्यायचे. सगळ्या पिठाचे बनवून घ्यायचे. आता इथं पाण्याला उकळी आली की हे जे आपण गोल केले ते पाण्यात टाकून द्यायचे. आता इथं मी हे सगळे पाण्यात टाकून घेतले. थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी टाकलं अजून. त्याच्यात ते बुडालं पाहिजे. आता आपल्याला हे यामध्ये उकडून घ्यायचं आहे. एकदा हे हलवून घेते, म्हणजे खाली लागले नाही पाहिजे, आणि अधूनमधून याला हलवत राहायचं. आता यावर झाकण ठेवलं तरी चालतं, म्हणजे लवकर उकडतात. पण आता इथं माझं झाकण बसणार नाही आहे कढईवर, त्यामुळं मी ठेवलं नाही. आता हे बट्टी उकडतायत तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊया. इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ शिजवून घेतली आहे कुकरला. त्या अशी घोटून घेते डाळ आधी. फोडणीसाठी इथं मी थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर इथं थोडीशी कोथिंबीर आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं आहेत. आता हे लसूण आणि खोबरं बारीक करून घेते. आता इकडं हे जे बट्टे आहेत त्याला उकडून 8 ते 10 मिनटं झालेत. मीडियम गॅसवरती ठेवलं होतं. आता याचा आकार थोडासा मोठा होतो उकडल्यानंतर. 8 ते 10 मिनटं झालेत. आता आपण ही बट्टी काढून घेऊया. आता सगळे बट्टे काढून घेतलेत आणि हे जे पाणी राहिलेलं आहे शिल्लक, बट्टे उकडल्यानंतर हे टाकून द्यायचं नाही आहे. हे असंच ठेवायचं आहे. आपल्याला सांबारमध्ये ते टाकायचं आहे. आता इथं सांबार बनवण्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर. यात ह्या 2-2.5 पळ्या तेल टाकते.
तेल तापलंय, आता यात अर्धा चमचा मोहरी घालते. आता मोहरी तडतडली की त्यात लगेच अर्धा चमचा जिरे घालते. आणि मगाशी जे आपण लसूण आणि खोबरं बारीक केलं होतं ते आता यात टाकून द्यायचं. कढीपत्त्याचे पानं टाकून घेते. असा ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला खोबरं आणि लसूण भाजून घ्यायचे. त्यानंतर इथं मी अर्धा चमचा हळद टाकली. आता यामध्ये हा 1 चमचा सांबार मसाला आहे तो टाकते. आणि 1 चमचा हे घरचंच लाल तिखट आहे ते टाकते. मिक्स करून घेऊ. कोथिंबीर टाकते. आता डाळ टाकते. मिक्स करून घेऊया. आता त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेते आणि आता मगाशी जे आपण बट्टे उकडून ठेवलेलं पाणी जे होतं ते पाणी आता यात टाकून द्यायचं. या पाण्यामुळं आपल्या सांबारला चांगली चव येते आणि घट्ट व्हायला पण मदत होती. आता यात चवीपुरतं मीठ टाकते आणि मिक्स करून घ्यायचे. याला आता 4 ते 5 मिनटं उकळू द्यायचं. इथे 5 मिनटं झालेत. आता आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करते. आता आपण बट्टे कापून घेऊया. आता हे बट्टे अशी मधून कापायची. चाकूने कापली तरी चालेल. आणि त्याचे पुन्हा एक एक भाग करून घ्यायचे, म्हणजे एका गोलचे 4 भाग करून घ्यायचे. आता मी अशा प्रकारे सगळे बट्टे कापून घेते. आता इथं सगळे बट्टे कापून झालेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. आता इथं एक कढई ठेवली गॅसवरती. आता त्यात तळण्यासाठी तेल टाकून घेते. आता तेल चांगलं गरम झालंय. आता त्यात बट्टे टाकून घेते. आता याला थोडासा लाल रंग येऊपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. आता हे बघा असा कलर आलाय बट्ट्यांना आणि चांगले तळलेत. आता हे काढून घेते आणि आता अशाच सगळे बट्टे मी तळून घेते. आता आपले सगळे बट्टे तळून झालेले आहेत आणि आपलं सांबार पण तयार झालंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.